स्टोरीटेलिंग चॅनल प्रस्तुत करत आहोत मृत्यूदंड भाग 2. पोलीस स्टेशनमध्ये शिंदे सर रोहितच्या मित्रांची चौकशी करत होते. पुढे, तुझे आणि रोहितचे शेवटी काय बोलणे झाले होते ते मला सांग, शिंदे सरांनी सुरेशला प्रश्न केला. तो गोव्यावरून कधी वापस येणार आहे हे विचारण्यासाठी त्याला कॉल केला होता. सुरेश बोलताना घाबरत होता. त्यावेळी तुला काय म्हणाला होता रोहित? शिंदे सर, मी रात्रीपर्यंत भाग्यनगरला येत आहे म्हणाला. सुरेश, त्याच्यासोबत मागच्या काही दिवसात कोणाचा काही वाद झाला होता का? शिंदे सर खुर्चीला मागे रेलून बसले. नाही सर, त्याच्या कोणाशीही वाद झाला नव्हता, आणि तसे काही झाले असते तर आम्हाला त्याने नक्कीच सांगितले असते. सुरेश बाजूला उभ्या असलेल्या विवेक आणि आकाशकडे पाहत आत्मविश्वासपूर्ण बोलला. शिंदे सरांच्या प्रश्नांना सुरेश घाबरत होता, गोंधळून जात होता. ठीक आहे, तुम्ही सर्वांनी स्वतःची काळजी घ्या, आणि ह्या केसबाबत जेव्हा जेव्हा तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलवले जाईल तेव्हा तुम्ही यायचे, शिंदे सर त्या तिघांकडे पाहत म्हणाले. तिघेही पोलीस स्टेशनच्या बाहेर पडले. मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूला एका मोठ्या झाडाखाली थांबून तिघेही बोलत उभे होते. आमच्या मित्राचा झालेला दुर्दैवी अंत त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता, त्यांची भीती वाढवत होता. कोण केले असेल यार हे? रोह्याचे तर कोणाची काहीच वैर दुश्मनी नव्हती. कोण मारले असेल त्याला? विवेकच्या बोलण्यात भीती जाणवत होती. काय माहीत, काहीच समजत नाही नक्की काय झालं आहे ते, आकाश म्हणाला. मला तर भीती वाटत आहे यार. असे उगाच कुठलेही कारण नसताना कोण कशाला मारेल? मित्रांनो, मला वाटत आहे. सुरेश पुढे बोलताना अडखळत होता. अरे यार, आधीच आपला जीव जायची वेळ आली आहे आणि त्यात तू आणखी घाबरवत आहेस. काय आहे ते लवकर बोल, आकाश वैतागून सुरेशला म्हणाला. अरे, आपण चौघांनी मागच्या आठवड्यात केलेले ते काम, सुरेश बोलताना अडखळत होता, कारण आकाशचे आणि विवेकचे डोळे त्याच्याकडे पाहून विस्फारले होते. सुरेश पुढे काही बोलला नाही, पण तो काय बोलणार होता हे आकाश आणि विवेकच्या लक्षात आले होते. खुन्याचा तपास पोलीस करत आहेत. नक्कीच कोण जो आरोपी असेल त्याला शिक्षा होईलच, विषय बदलत आकाश म्हणाला. सुरेशला अचानक काहीतरी आठवले. बरं, चला मित्रांनो, मी निघतो आता घरी. आई बाबा दोघेही पुण्याला जाणार आहेत ताईकडे, तेव्हा त्यांना रेल्वे स्टेशनवर सोडायला जावे लागणार आहे. सुरेशने दोघांचा निरोप घेतला. सुरेश आपल्या घरी TV पाहत बसला होता. रात्रीचे 10 वाजले होते. आज तो त्याच्या आवडीचा हॉलिवूड चित्रपट पाहत होता. आज त्याला TV जास्त वेळ पाहू नकोस म्हणून म्हणणारे, त्याच्यावर ओरडणारे घरात कोणीही नव्हते. त्याचे आईबाबा पुण्याला गेले होते, त्यामुळे तो आज बिनधास्त होता. सुरेशच्या वडिलांनी शहराच्या दक्षिणेला, जिथे नव्याने घरे बांधायला सुरू होती, नवीन अपार्टमेंट तयार होत होती, तिथे 6 महिन्यापूर्वी घर खरेदी केले होते. 2 BHK असलेले सुंदर आणि टुमदार घर होते ते. TV वर चित्रपट सुरू होता. सुरेश चित्रपट पाहण्यात गुंग होता. तेवढ्यात मुख्य दाराची बेल वाजली. सुरेश त्या बेलच्या आवाजाने दचकला. घड्याळाकडे त्याने पाहिले तेव्हा 11:30 वाजले होते. पुन्हा एक वेळ बेल वाजली. आता ह्यावेळी कोण आले असेल विचार करत तो बंद असलेल्या मुख्य दारापाशी पोहोचला. दरवाजाच्या भिंगातून त्याने बाहेर पाहिले तर बाहेर कोणच नव्हते. बाहेर अंधार होता. बाहेरील दिवा सुरेशने बंद ठेवला होता. कोणीतरी मजाक केला असेल, पण एवढ्या रात्री? आपले हे नवीन बांधलेले घर शहराचे थोडे आडबाजूला असले
तरी बऱ्याच जणांची घरे आपल्या आजूबाजूला आहेत. बरं, कोणतरी मुद्दामून करत आहे का? तर यावेळी कोण? ह्याच्या आधी कधीही असे झाले नाही. थोडा वेळ गेल्यानंतर पुन्हा बेल वाजली. आता मात्र सुरेशच्या अंगावर काटा उभा राहिला. भीतीची थंडगार लाट पूर्ण शरीरावरून गेली. हृदय चोरचोरात धडधड करत होते. पंखा चालू असताना देखील पूर्ण अंग घामाने भिजत होते. टीव्ही सुरू होता, पण त्याकडे सुरेशचे लक्ष नव्हते. आज जीवनात पहिल्यांदा सुरेश एवढा घाबरला होता. सुरेश दरवाजाकडे जात होता, त्यावेळी सोबत त्याने आपली आवडती क्रिकेटची बॅट घेतली. कोणी चोर असेल बाहेर तर, पण चोर दरवाजा कशाला वाजवेल? दुसरा प्रश्न मनात उभा राहिला. आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी बॅट सोबत घेतली. हृदयाची वाढणारी धडधड सुरेशला जाणवत होती. टीव्हीवर हॉलिवूड चित्रपट चालू असल्याने त्यात चालू असणारी हाणामारी याचाच आवाज घुमत होता. सुरेश दरवाजापाशी पोहोचला आणि त्याने दरवाजाला असलेल्या भिंगातून पाहिले. ह्यावेळी देखील दरवाजाच्या बाहेर कोणीही नव्हते. हा काय प्रकार आहे? कोण असे करीत असेल? एक वेळ दरवाजा उघडून बाहेर जावे काय आणि कोण आहे त्याला जाब विचारावा, पण हिंमत होत नाही. आज आपण एकटेच घरी असल्याने आपलेच घरावर राज्य आहे असे वाटणाऱ्या सुरेशला आता असे वाटत होते की आज आई बाबा घरी असते तर किती बरे झाले असते. पुन्हा एक वेळ बेल वाजली. आता मात्र सुरेशचा राग अनावर झाला. कोण असेल बाहेर? केवळ हाच विचार करण्यापेक्षा बाहेर जाऊन एक वेळ पाहावे तरी कोण असे करत आहे ते. पण आज घरी आईबाबा नसताना असे कोण करत असेल? कोणी माझ्यावर पाळत तर ठेवत नाही ना? मनात असंख्य प्रश्न होते आणि त्या प्रश्नांचे एकच उत्तर होते, दरवाजा उघडून पाहणे. कोण असेल त्याचा सोक्षमोक्ष लावणे. ताड चालत जाऊन सुरेशने दरवाजा उघडला. बाहेर अंगणात अंधार होता. एक वेळ त्या अंधारात घाबरत सुरेशने डावीकडून उजवीकडे नजर फिरवली तर काहीतरी त्याच्या नजरेतून निसटले. पुन्हा त्याने त्याच्या समोरच्या बाजूला पाहिले तर कोणतरी त्याच्याकडे पाहत आहे असे दिसले. तो मेंदूने निर्माण केलेला आभास होता का? की उगाचच आपला मेंदू मन आपल्याला भीती घालवण्यासाठी काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे का? मानवी मन म्हणजे असंख्य गोष्टींची गुंतागुंत असलेले एक ठिकाण होय. छातीतील धडधड वाढली होती. काळजात धस झाले होते. आपण काय करावे हे त्याला सुचत नव्हते. आपण दरवाजा उघडून खूप मोठी चूक केली आहे हे त्याला जाणवले. बाहेर आहे तरी कोण म्हणून पाहण्यासाठी एक वेळ त्याने लाईटच्या स्विच बोर्डकडे आपला थरथर कापणारा डावा हात वाढवला. हळूहळू अंधारात चाचपडत असलेल्या त्याच्या हाताला स्विच बोर्ड लागला, पण तेवढ्यात त्याच्या समोर दारात कोणतरी उभे राहिले. अंधारात जास्त काही दिसत नव्हते, पण अंगावर त्याच्या काळा कोट घातलेला होता. दारात उभा असणारा तो छद्मी हास्य हसत होता. त्याचे हसणारे, विचकणारे भयानक दात सुरेशला दिसले. कोण आहेस तू? मला का मारत आहेस? मला वाचवा मला! एक आर्त किंकाळी रात्रीच्या अंधाराला चिरत गेली. सुरेशचा मृतदेह दरवाजात पडून होता. तिथल्या वातावरणात गूढ भयानकता पसरली होती. क्रमशः. थँक्स फॉर वॉचिंग. आपलं भाग 2 समाप्त. मृत्यूदंड भाग 3 लवकरच प्रदर्शित करणार आहोत. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पण हा व्हिडिओ पोहोचवा. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू. धन्यवाद.